तर आज घरात निवांत होतो, बसून बसून कंटाळा आलता म्हणून एक पेंटिंग करायला घ्यावं म्हटलं. त्यात मला कॉलेज टाइमचा कॅनव्हास पण सापडलेला. मग कॅनव्हास लगेच स्टॅपलर मारून क्लाउड वरती लावून घेतला आणि त्याच्यावरती पहिला ऍक्रेलिक कलरनं वॉश मारून घेतला. वॉश मारून झाल्यानंतर कापडानं तो पुसून घेतला आणि त्याच्यावरती पेन्सिलनं आणि चारकोलनं ड्रॉइंग केलं. ड्रॉइंग झाल्यानंतर त्या ड्रॉइंगला एका कलर मध्ये असं फिलअप करून घेतलं. फिलअप झाल्यानंतर पेंटिंग असं दिसायला लागलं. त्यानंतर बॅकग्राऊंड वरती पण थोडंफार काम केलं. अशा प्रकारे मी पेंटिंगचा लाईट, मिडल आणि डार्कचा भाग ऍक्रेलिक कलरच्या वॉश मध्येच काढून घेतलं. त्यानंतर आता वेळ होती पेंटिंग वरती जाड कलर लावायची, म्हणजेच त्याच्यावरती आता ऑइल कलरनं काम करणार होतो. संपूर्ण पेंटिंग असं डीप आणि शॅडो मध्ये असल्यासारखं होतं, त्याच्यामुळे सगळ्यात आधी डीपचं काम करायला लागणार होतं. मग हळूहळू सगळ्या पेंटिंग वरती डीपचं काम करून घेतलं. त्यानंतर बॅकग्राऊंड वरती पण कलर भरायला चालू केलं. मग पूर्ण पेंटिंग भरून झाल्यानंतर अशा प्रकारे दिसायला लागलं. जरा माझ्या फोनच्या क्वालिटीमुळे दरवेळी व्हिडिओ करताना मध्ये मध्ये धुकं येते, ते तेवढं तुम्ही समजून घ्या. त्यानंतर मी एक एक पेंटिंग वरचं डिटेल काम करत गेलो. डिटेल काम करल तसं पेंटिंग एक नंबर दिसालतं. आणि हे पेंटिंग मी ऑनलाईन वरचं बघून कॉपी केले, कारण असं वेगवेगळ्या कलरचं पेंटिंग केल्यानंतर थोडंफार कलरचं नॉलेज पण वाढते आणि तेच नॉलेज मी पुढे मोठमोठ्या वॉल पेंटिंग साठी वापरतोय आणि मोठी मोठी कामं करताना कधी अवघड जात नाही. बाकी शेवटी मी पेंटिंग पूर्ण केलं. फोनच्या क्वालिटीमुळे व्हिडिओ थोडंफार ब्लर दिसते, त्यामुळे मी व्हिडिओच्या एंडिंगला फोटो जोडलाय पेंटिंगचा. तो बघा आणि पेंटिंग कसं झाले सांगा. आणि जमलं तर आपल्याला फॉलो करायला विसरू नका.